आज बनवूया अगदी मऊ लुसलुशीत रवा केक आणि अगदी बेकरीला जसा मिळतो आपण तसाच रवा केक बनवणार आहोत। त्यासाठी मी त्यात काय साहित्य घातलं हे बघण्याकरता बघा पूर्ण व्हिडिओ। तर इथे मी घेतलाय रवा आणि रवा कुठलाही घ्यायचा जो घरात असेल, जाड किंवा बारीक कुठलाही चालेल। तर साधारण मी 1.5 कप रवा घेतलाय, 1 कप रवा आणि हा अर्धा कप रवा आणि सोबतीलाच 1 कप मी साखर घेतली आहे। तर आता हे दोन्ही आपल्याला छान मिक्सरमध्ये मस्त असं फिरून घ्यायचं आहे, छान याची पावडर तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी मस्त असं बारीक करून घेतलं आहे रवा आणि साखर आणि तुम्ही बघू शकता हाताला छान असं ते पिठासारखं लागतं, इथपर्यंत आपल्याला छान ते असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। आणि आता हे आपण एका साईडला ठेवून घेऊया। तर मी इथे घेतलं एक भांडं, त्यात घालायचं अर्धा कप तेल, नंतर त्यात घालायचं अर्धा कप दही। तर दही अगदी ताजं आणि फ्रेश हवं आणि अर्धा कप आपण घालूया दूध आणि आता हे तिन्ही आपण व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया। नंतर यात घालायचं अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स आणि हे परत आपण एकदा मिक्स करून घेऊया। छान मस्त असं फेटून घ्यायचं, म्हणजे दूध, दही आणि तेल हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स होतील। तर इथे मी मिक्स करून घेतलेला आहे। नंतर आपण यात घालायची पावडर, रवा आणि साखरेचा जो आपण पावडर बनवून ठेवला होता ती घालायची आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित छान असे मिक्स व्हायला हवे। साधारण मिनिट 1.5 मिनिट आपण हे मिक्स करून घ्यायचं। आता हे जरी पातळ दिसत असलं तरी ते नंतर थोडंसं घट्ट येईल। मिक्स केल्यानंतर आपण याच्यावर झाकून ठेवायचं एक अर्ध्या तासाकरता। वेळ असेल तर तुम्ही 1 तास सुद्धा ते झाकून ठेवू शकता। मी गॅसवर ठेवली एक कढई आणि त्यात घातलंय मीठ असं हलका हाताने पसरून घ्यायचं, त्यात ठेवायचं एक स्टँड आणि झाकून ठेवायची ही कढई एक 10 मिनिटाकरता, म्हणजे छान अशी व्यवस्थित ती गरम होईल। तर केक करता मी एक भांडं घेतलंय, तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर तुम्ही त्यात केक बनवू शकता। केकचं भांडं नसेल तर असं हा कुकरचं भांडं घेतलं तरीही चालेल। त्याला छान बटर किंवा तूप लावून घ्यायचं, नंतर त्यावर बटर पेपर ठेवलंय त्याला सुद्धा छान असं बटर किंवा तूप लावून घ्यायचं आणि ते एक अर्ध्या तासानंतर मी बघते तर आपला रवा पण छान असा मुरला गेलेला आहे आणि बॅटर छान असं थोडंसं घट्ट आलेलं आहे। मी फक्त अर्धा तासच ठेवला, वेळ असेल तर तुम्ही 1 तास सुद्धा ठेवू शकता। तर आता हे छान असं परत काही सेकंदाकरता आपण फेटून घेऊया आणि नंतर मी यात घातलंय 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट आणि 1/3 कप मी घातलंय मिल्क पावडर घातलेला आहे आणि 1 चमचा घालायचं बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा घालायचा बेकिंग सोडा आणि हे परत आपण एकदा मिक्स करून घ्यायचं। थोडंसं दूध घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता मिल्क पावडर घातल्याने काय होणार, आपल्या केकला मस्त असं बेकरीसारखं चव येईल। बेकरीमध्ये जसा आपल्याला केक मिळतो, ज्या चवीचा केक मिळतो तशी आपल्याला छान अशी टेस्ट येईल। आणि डेसिकेटेड कोकोनट हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नाही वापरलं तरी चालेल। तर छान मस्त असं फेटून घ्यायचं आणि लगेच हे आपण घालायचं कुकरच्या भांड्यात। कुकरच्या भांड्यात ओतायचं आणि याला हलकंसं आपण टॅप करून घेऊया, खूप करायचं नाही, अगदी हलकंसं थोडंसं करायचं आणि लगेच आपण कढईत ठेवायचं आणि याला झाकून ठेवायचं आणि सुरुवातीचे 1-2 मिनिट गॅस हलकीशी मिडियम ठेवायची आणि नंतर गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवर हा केक 40 ते 45 मिनिटं आपण बेक करून घेऊया। तर 40 ते 45 मिनिटानंतर तुम्ही केक बघू शकता, आपला हा केक कसा झालाय, आतून पूर्ण दबला गेलेला आहे। तर आता हा केक असा का झाला हे आपण याचे कारण नंतर शोधूया। आता या केकचं काय करता येईल ते आधी आपण बघूया, काय गडबड झाली हे आपण नंतर बघू। तर केक मी इथे काढलाय बाहेर, याला थोडं आपण थंड करायला ठेवूया। यावर मी कापड टाकलंय जेणेकरून वरची बाजू अशी कडक होणार नाही। केक आता हलकासा थंड झालेला आहे, त्याला आपण कडेने काढून घेऊया। केक आपला मध्ये बसलाय, बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा यात काहीतरी गडबड झालेली आहे। तर आता आपण हा केक काढून घेऊया एक प्लेटमध्ये। अगदी पूर्ण थंड करायचं आणि हलकासा गरम असतानाच काढायचा आणि आता आपण याच्यावरचं बटर पेपर काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता केक आपला मस्त असा फ्लफी झालेला आहे। प्रॉब्लेम एवढाच झालाय की तो आतून थोडासा असा खाली बसला गेलेला आहे। तर मी इथे घेतलेला आहे मिक्स फ्रूट जाम, थोडंसं
त्याला मेल्ट करून घेतलेला आहे आणि हे आता आपण केकवर मस्त असं पसरून घेऊया. केक जरी आपला गडबडला असेल, बिघडला असेल, तरी चव मात्र अगदी मस्त झालेली आहे. तर सगळीकडे आपण मिक्स फ्रूट जाम लावून घेऊया आणि नंतर आपण त्यावर घालायचं थोडंसं डेसिकेटेड कोकोनट, म्हणजे आपला हा केक दिसायला सुद्धा छान दिसेल. आणि पहिल्यांदा असं झालंय की माझा हा केक बिघडला आहे. तर हलकंसं आपण यावर डेसिकेटेड कोकोनट घालूया आणि आता हा केक कापून घेऊया. तर केक कापताना लक्षात येईल हा किती मस्त असा नरम झालाय आणि आपला चाकू बघा कुठेही काही त्याला चिपकलेलं नाहीये, म्हणजे हा आतपर्यंत छान असा व्यवस्थित छान असा शिजलेला आहे. प्रॉब्लेम एकाच ठिकाणी झालाय की तो आतून खाली दाबला गेलेला आहे. आपला चाकू सुद्धा अगदी नीट आणि क्लीन निघालेला आहे आणि कापताना लक्षात आलं असेल की हा किती सॉफ्ट झालेला आहे. आता मी एक पीस काढून बघते. मस्त झालेला आहे, चवीला अगदी अप्रतिम झालेला आहे. आणि आपण यात मिल्क पावडर घातलं त्यामुळे याची चव अगदी बेकरी स्टाईल झालेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे. कापतानाच लक्षात येतं की हा किती मऊ झाला आहे, आतपर्यंत व्यवस्थित शिजला आहे, कारण आपला जो चाकू अगदी नीट आणि क्लीन झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम जाळी आलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.